नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वी गणित भाग 2 चं 5वं प्रकरण निर्देशक भूमिती या प्रकरणावर आपण चर्चा करतोय। तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट, आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, तो जर जॉईन नसेल केला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा। आणि त्याचबरोबर आपला ॲप सुद्धा आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी, तो ॲप तुम्हाला प्ले स्टोर वरती मिळेल। प्ले स्टोर वरून तो ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवर तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे। ओके, तर बघा या ठिकाणी निर्देशक भूमिती हे जे प्रकरण आहे यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पहिला जो प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे, खालील दिलेल्या बिंदूंच्या प्रत्येक जोडीतील अंतर काढा। आता दोन बिंदूंमधील अंतर जर मला काढायचं असेल तर इथं अंतराचं एक सूत्र असतं, तर ते अंतराचे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे। बघा इथे एक सूत्र जे आहे ते आपण लिहून घ्या वाटलं तर, अंतराचे सूत्र म्हणजे दोन बिंदूंमधलं जर तुम्हाला अंतर काढायचं असेल तर ते सूत्र असतं x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग, आणि हे सगळं वर्गमुळामध्ये असतं। हे अंतराचे सूत्र काढायचं एक सूत्र आहे। ओके, अंतराचं सूत्र काढायचा फॉर्म्युला, अंतरा म्हणजे दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं सूत्र आहे, दोन बिंदूंमधला डिस्टन्स फाइंड करायचं सूत्र आहे। ओके, आता या अनुषंगाने जर मला हा पहिला जर प्रश्न सोडवायचा असेल, पहिले जे दोन बिंदू दिलेत याच्यातलं जर अंतर काढायचं असेल तर हा जो आहे x1 आणि याला आपण म्हणा y1, म्हणजे एका बिंदूचे निर्देशक x1 y1 आणि दुसऱ्या बिंदूचे निर्देशक x2 आणि y2 आहेत असं आपण समजूयात। आणि यानंतर मग AB चे अंतर जर मला काढायचे आहे, डिस्टन्स ऑफ AB, तर मी काय करणार, सूत्र लिहिणार x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग। आता x2 - x1, आता x2 काय बाबा 4 आणि x1 किती 2, 4 - 2, मग इथे लिहायचं बाबा 4 - 2चा वर्ग अधिक y2 - y1, y2 किती 1 आहे आणि y1 किती 3 आहे, मग 1 - 3चा वर्ग। बघा 4 - 2चा वर्ग, 4तून 2 गेले 2, मग इथे लिहा 2चा वर्ग आणि अधिक 1 - 3, 1 - 3 किती झालं -2। ओके, कारण एकातून 3 जात नाही, 3तून 1 गेले 2 आले। ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह -2। आता अधिक 2चा वर्ग किती येतो, 4 येतो, आणि अधिक -2चा वर्ग सुद्धा 4 येणार, अधिक 4 बरोबर 4 आणि 4 किती झाले 8। ओके, वर्गमुळात 8 आलं, इथपर्यंत लिहिलं तरी चालेल, पण या पुढे सुद्धा आपण जाऊ शकतो। 8 म्हणजे काय येतं, 4 × 2 8 बरोबर, आणि मग 4चे बाहेर आले 2 आणि हे वर्गमुळात 2, 2 वर्गमुळात 2 हे झालं अंतर। आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, दोन बिंदूंमधलं जे काही अंतर आहे ते कधीही ऋण नसतं, अंतर नेहमी धन असतं। त्याच्यामुळे हे जे अंतराचं जे काही सूत्र टाकून उत्तर येईल ते नेहमी धन आलं पाहिजे, पॉझिटिव्ह मध्ये आलं पाहिजे। वजामध्ये आलं तर समजायचं आपलं कुठंतरी चुकलंय। आता हा प्रश्न बघा, इथं हा x1 आहे, हा y1 आहे, हा x2 आहे, हा y2 आहे। मग मला आता PQ या दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं बरोबर। आपलं सूत्र तेच x2 - x1 कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंसाचा वर्ग, ठीक आहे। त्याच्यानंतर वर्गमुळात आपल्याकडं x2 - x1, आता इथं x2 किती आहे बाबा -1 बरं का, x2 किती -1, इथं कॅल्क्युलेट करताना जरा व्यवस्थित लिहू आपण, -1 आणि वजा x1 किती -5 आहे, -1 - 5 आणि मग करू कंसाचा वर्ग अधिक y2 - y1, y2 आहे 3 आणि वजा y1 किती बाबा 7 आहे, त्या कंसाचा केला वर्ग। आता इथं कॅल्क्युलेशन करताना काय आलं बाबा -1 आणि हे वजा अधिक 5, कंसाच्या बाहेर वजा आहे, मग आतलं चिन्ह बदललं, वजा अधिक 5, मग इथं काय आलं -1 अधिक 5 कंसाचा वर्ग आणि अधिक 3 - 7, 3तून 7 जात नाही, 7तून 3 गेले 4, मोठ्या संख्येचं चिन्ह -4 कंसाचा वर्ग। त्यानंतर आता इथं काय आलं बाबा वजा अधिक, चिन्ह कशी भिन्न, मग वजा बाकी, 5तून 1 गेले 4, मग इथं लिहायचं 4चा वर्ग आणि इथं अधिक या ठिकाणी येईल -4चा वर्ग। आता बघा 4चा वर्ग किती 16 अधिक -4चा वर्ग पण 16, तर 16 अधिक 16 किती झाले 32, मग इथं लिहा वर्गमुळात 32, वर्गमुळात 32 म्हणजे किती बाबा 16 दुने 32। आता 16चे बाहेर आले 4 बरं का, 16 जे आहेत त्याचे बाहेर आले 4 आणि वर्गमुळात 2, 4 वर्गमुळात 2 हे उत्तर येईल। इथं काय माहितीये का, इथं छोट्या छोट्या गोष्टी पण लय महत्वाच्या आहेत। इथं कॅल्क्युलेशन करताना आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची
मिसकॅल्क्युलेशन करू नका, काळजीपूर्वक सोडवा. अधिक वजा गुणाकार भागाकार याच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. यानंतर आपण पुढचा जो प्रश्न आहे पुढच्या प्रश्नाकडे यानंतर आपली गाडी वळवूयात. ठीक आहे, प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न आपण बघणार आहोत. आणि या अगोदरची काही प्रकरणं आहे, प्रकरण क्रमांक जे काही 4 आहे आणि या अगोदरच्या प्रकरणाच्या सुद्धा व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करतोय, त्या तुम्ही नंतर बघू शकताय. बघा या ठिकाणी आता पुढचा जर प्रश्न आपण बघितला, R03 हा आपल्याकडे आहे x1, हा y1 आहे, हा x2 आहे, हा y2 आहे. बघा आता 0 वजा -3 आणि 0 5/2 आहे, 5/2 आहे. आता इथं RS या दोन बिंदूंमधलं अंतर मला काढायचं आहे, तर टेन्शन घ्यायचं नाही. बघा पहिला x2 - x1, x2 किती 0 आणि -x1 किती 0, 0 वजा 0चा वर्ग अधिक y2 वजा y1, y2 किती बाबा 5/2 आहे आणि वजा y1 किती -3 आहे. ओके, त्याचा केला वर्ग. आता बरोबर 0 मधून 0 गेले, चला ते कट ऑफ झाले, 0 मधून 0 गेले 0 आणि अधिक इकडे कॅल्क्युलेशन जर करायला गेलो तर 5/2 हे वजा वजा झाले अधिक 3 आणि त्याचा केला वर्ग. मग आता इथं काय करा, या ठिकाणी इथं कॅल्क्युलेशन मध्ये आपल्याकडे येईल, हा 0 तर उडालाच समजा आणि इथं तिरकस गुणाकार होईल. 0 तर गेला समजा, मग इथं समजा तिरकस गुणाकार, 3च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. 5 × 1 = 5 अधिक 2 × 6 भागिले 2 × 1 = 2 बरोबर आणि कंसाचा करा वर्ग. ठीक आहे, मग पुढे काय होईल बाबा आपल्याकडे 5 अधिक 6 किती झाले 11 भागिले 2 कंसाचा वर्ग. मग आता इथं वर्गाचा वर्ग किंवा इथं दोन गोष्टी आहेत. बघा इथं समजा तुम्ही असं करू शकता, 11चा वर्ग 121 आणि 2चा वर्ग 4 आणि आता इथं यांची वर्गमूळ काढा. आता वर्गमुळात 121 भागिले 4 म्हणजे 121चं वर्गमूळ 11 आणि 4चं वर्गमूळ 2 किंवा डायरेक्ट इथून या स्टेपवरती पण येऊ शकता. हा वर्ग गेला आणि हे वर्गमूळ गेलं म्हणजे 11/2 उत्तर येईल. तर अशा प्रकारे हा प्रश्न जो आहे तो आपला सुटू शकतो. आता इथे पण बघा हा x1 y1 आणि x2 y2. मित्रांनो ही जी गणित आहे यांचा सराव जास्तीत जास्त वेळा काढा, कारण दोन बिंदूंमधलं अंतर जर काढता नाही आलं तर त्यावर आधारित बाकी इतर बरेचसे प्रश्न आहेत, मग त्या प्रश्नांची पण उत्तर येणार नाही आपल्याला. त्यामुळे हे अंतर काढता आलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अंतर काढता आलं पाहिजे. आता बघा LM या दोन बिंदूंमधलं जर अंतर मला काढायचं झालं तर मी काय करतो बाबा, आपलं सूत्र x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग सूत्र लिहिलं आणि त्याच्यानंतर बघा x2 वजा x1, x2 किती वजा 7 आहे वजा x1 किती बाबा 5 आहे त्याचा केला वर्ग अधिक y2 वजा y1, y2 किती वजा 3 आहे आणि वजा y1 किती 5 सॉरी y1 किती वजा 8 आहे वजा 8 त्याचा केला वर्ग बरं का, वजा 3 वजा 8. आता इथे बघा वजा वजा, जर दोन संख्येला चिन्ह समान असेल तर त्यांची बेरीज होते, एवढं लक्षात घ्या. इथं काय वजा 7 वजा 5 चिन्ह कशी समान, बेरीज म्हणजे बेरीज होणार. मग 7 5 झाले 12, या ठिकाणी वजा 12 येईल त्याचा केला वर्ग आणि अधिक इकडे काय होईल वजा 3 आणि हे वजा वजा काय झाले अधिक झाले, कंसाच्या बाहेर वजा आतलं चिन्ह बदललं आणि इथं करा वर्ग. त्यानंतर आता इथे बघा वर्गमुळात वजा 12चा वर्ग समजा लिहा 144 आणि अधिक इथं बघा वजा अधिक चिन्ह कशी भिन्न, जर चिन्ह भिन्न असेल, भिन्न म्हणजे वेगवेगळी, तर त्या दोन संख्यांची काय होणार वजा होणार म्हणजे वजा बाकी होणार. 8तून 3 गेले 5, 5चा वर्ग. आता 144 जसेच्या तसे आणि अधिक 5चा वर्ग 25. आता बरोबर 25 आणि 144 किती झाले बाबा, 4 आणि 5 9, 4 आणि 2 6 आणि हा 169 कितीचा वर्ग आहे 13चा आहे म्हणजे 169चा वर्गमूळ 13. तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडू शकतो. सोपं आहे म्हणजे एकच गोष्ट आहे, सूत्र लिहा, सूत्रात किमती टाका, विषय संपला. सूत्र प्रॉब्लेम कुठं होतं सांगू का, सूत्र तुम्ही लिहिता आणि सूत्र लिहिल्यानंतर सूत्रामध्ये किमती सुद्धा तुम्ही टाकता, पण त्या किमती टाकल्यानंतर पुढे प्रॉब्लेम होतो कॅल्क्युलेशनचा. आणि तो प्रॉब्लेम का होतो, कारण सराव नसतो, प्रॅक्टिस नसते. ती प्रॅक्टिसला एक महत्त्वाची आहे गणितामध्ये. आता इथे पण बघा x1 y1 x2 y2 बघा TR या दोन बिंदूंमधलं अंतर. पहिलं काय करा बाबा, x2 आपलं सूत्र लिहा, x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग झालं बरोबर. x2 किती बाबा 9, बघा या ठिकाणी 9 वजा 3, x1 किती वजा 3, 9 वजा 3 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1, y2 किती वजा 10 आणि वजा y1 किती 6 त्याचा केला वर्ग. ओके, आता पुढे बघा 9 वजा 3 काय झाले अधिक 3 झाले, 9 + 3 झाले 9 अधिक 3, कारण या ठिकाणी हे वजा वजाचं चिन्ह कट झालं बघा, कंसाच्या बाहेर वजा
तर आतलं वजाचं चिन्ह अधिक झालं. आणि अधिक या ठिकाणी बघा वजा वजा चिन्ह कशी समान. बघा जर दोन संख्यांना सारखी चिन्ह असतील म्हणजे समान चिन्ह असेल तर त्या दोन संख्यांची काय होते बेरीज. म्हणजे इथं -10 -6 चिन्ह कशी आहेत समान. इथं काय झालं पाहिजे बेरीज झाली पाहिजे. म्हणून या ठिकाणी -10 -16 -10 -6 -16 या ठिकाणी येईल उत्तर. त्याचा केला वर्ग. आता या ठिकाणी बघा 9 अधिक 3 किती 12 आणि 12चा वर्ग किती 144. चला मी डायरेक्ट कॅल्क्युलेट करतो. तुमच्या लक्षात आलं असेल 9 आणि 3 12 12चा वर्ग 144 अधिक 16चा वर्ग 256. 256 अधिक 144 किती बाबा 6 आणि 4 10चे 0 हातच्याला आला 1 5 आणि 4 9 आणि 1 10चे 0 हातच्याला आला 1 आणि या ठिकाणी किती आलं 400. 400चा वर्गमूळ किती 20. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे इथं 20. आता हा बघा हा प्रश्न इथे पण हा x1 y1 x2 y2 चला wx कंसात वर्गमूळ. आता मी डायरेक्ट लिहितो जरा पटापट. चला हे सूत्र समजा इथे लिहिले सूत्रानंतर कारण वेळ नको जायला आपला. बघा x2 वजा x1 x2 किती 11 बरोबर वजा x1 किती वजा 7/2 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 y2 4 y1 4 4 वजा 4 त्याचा केला वर्ग. ठीक आहे. पुढे बघा या ठिकाणी 11 वजा वजा अधिक 7/2 झाले त्याचा केला वर्ग आणि अधिक 4तून 4 गेले 0चा वर्ग. परत वर्गमुळात इथं तिरकस गुणाकार 11च्या खाली काय नाही म्हणजे 1 लक्षात ठेवायचं. जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. 11च्या खाली काय नाही म्हणजे 1 आहे. आता बघा पुढे 11 दुने 22 तिरकस गुणाकार 11 दुने 22 अधिक 7 एके 7 आणि भागिले 2 एके 2 या ठिकाणी झाले. ओके त्याचा केला वर्ग अधिक 0चा वर्ग किती 0 झालं. आता हा 0 गेला बाबा कटाप शटाप वटाप गेट आउट. 22 आणि 7 किती झाले 29 आणि भागिले 2 कंसाचा वर्ग. मग इथं वर्ग आहे आणि हे वर्गामुळे तर ते गेलं तर आपल्याकडे उत्तर येईल 29 भागिले 2. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर येईल आणि अशा प्रकारे हा पहिला जो प्रश्न आहे जो महत्वाचा होता तो आपला झालाय. यानंतर आपण दुसरा प्रश्न बघूयात. तोपर्यंत त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. आता पुढच्या प्रश्नाकडे आपली गाडी वळूयात. पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 यात काय दिलंय खालील बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते आपल्याला ठरवायचं. आता 3 बिंदू एक रेषीय आहेत की नाही ते ठरवायचंय. आता एक रेषीय जर 3 बिंदू असतील आता बघा एक लक्षात घ्या. समजा माझ्याकडे 3 बिंदू आहेत. एक आहे A एक आहे B आणि एक आहे C. हे 3 बिंदू एका रेषेमध्ये आहेत. समजा 3 स्टेशन आहेत रेल्वे स्टेशन A B आणि C एका लाईनीमध्ये आहेत. आता हे अंतर समजा 5 किलोमीटर आहे दोघांमधलं आणि ह्या दोघांमधलं अंतर 3 किलोमीटर आहे. आता जर तुम्ही विचार केला AC जे अंतर आहे A आणि C हे जे अंतर आहे ते किती असणार 5 अधिक 3 8 किलोमीटर बरोबर. म्हणजे हे जी दोन छोटी अंतर आहे त्यांची जी बेरीज आहे म्हणजे AB हे अंतर BC हे अंतर या दोघांची बेरीज तिसऱ्या ज्या मोठं अंतर आहे AC याच्या इतकी पाहिजे. म्हणजे या ठिकाणी AB बरोबर तुमच्याकडे 5 आहे BC बरोबर तुमच्याकडे 3 आहे आणि AC बरोबर तुमच्याकडे 8 आहे. आता ही जी छोटी अंतर आहे या दोघांची जी बेरीज आहे ही या मोठ्या अंतरा इतकी जर असेल तर असं समजायचं की हे 3 बिंदू एकरेषीय आहेत अन्यथा नाही. मग इथं आपल्याला काय करावं लागणार मला जर हे 3 बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवायचं आहे तर मला या 3 बिंदूंमधलं अंतर म्हणजे AB मधलं अंतर AC मधलं अंतर आणि BC मधलं अंतर तिन्ही अंतर काढावे लागेल आणि त्याच्यामध्ये मोठं अंतर जे आहे ते इतर 2 छोट्या अंतराच्या बेरजेइतकं असतं. हे जर दिसलं तर समजायचं 3 बिंदू एकरेषीय आहेत अन्यथा नाही. आता इथे बघा हा आपल्याकडे x1 आहे हा y1 आहे हा x2 आहे हा y2 आहे हा x3 आहे आणि हा y3 आहे. ठीक आहे. आता आपण तिसरा बिंदू आहे म्हणून त्याला x3 y3 म्हटलं तर एक एक अंतर काढू. पहिलं AB चं अंतर काढू. AB चं अंतर काढायचं तुमचं सूत्र आहे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. ओके एक एक अंतर काढू. आता AB बघा किती x2 वजा x1 x2 किती 2 वजा x1 किती 1 त्याचा केला वर्ग अधिक y2 वजा y1 किती बाबा वजा 5 आणि वजा y1 किती वजा 3 त्याचा केला वर्ग. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 2 वजा 1 2तून 1 गेले किती राहिले 1 1चा वर्ग आणि अधिक वजा 5 बरोबर आणि हे वजा वजा झाले अधिक 3 त्याचा केला वर्ग. आता 1चा वर्ग माझ्याकडे किती येतो 1 आणि अधिक वजा अधिक वजा बाकी 5तून 3 गेले 2 मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 2 आलं बरोबर. वजा 5 अधिक चिन्ह कशी भिन्न म्हणजे वजा बाकी झाले 5तून 3 गेले 2. आता या ठिकाणी काय आलं बाबा कॅल्क्युलेशन 1 आपल्या जागेवर आणि अधिक 2चा वर्ग किती येतो 4
1 अधिक 4 किती झाले 5, म्हणजे या ठिकाणी आले वर्गमुळात 5. म्हणजे ए बी जे अंतर आहे तुम्हाला, ए बीचं जे अंतर आहे ते तुम्हाला मिळालं वर्गमुळात 5. याला मी म्हणतो 1 नंबर. ए बीचं अंतर झालं. आता अंतर आपण काढू बीसीचं, बरोबर. बीसीचं अंतर. आता बीसीचं अंतर काढताना काय करणार बाबा, आता x2 x1 आणि x1 y1 x2 y2 नाहीये. बीसीचं अंतर काढताना x2 y2 x3 y3. मग सूत्र लिहिताना तुम्ही पहिले x3 लिहा, मोठा जाईल x3 वजा x2 चा वर्ग अधिक y3 वजा y2 चा वर्ग, असं करा, बरोबर. म्हणून आपल्याकडे बीसी बरोबर काय येईल, वर्गमुळामध्ये बघा x3 वजा x2, x3 किती वजा 4, x2 किती 2. मग या ठिकाणी लिहा वजा 4 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1, y3 वजा y2, y3 किती 7 आणि वजा 5 कंसाचा वर्ग झालं. आता इथे बघा वजा वजा चिन्ह कशी समान, इथं होणार बेरीज, वजा 6 झालं, बरोबर. त्याचा केला वर्ग. आता हे कॅल्क्युलेशन मी डायरेक्ट लिहितो. 7 वजा वजा अधिक 5, 7 अधिक 5 किती झाले 12, म्हणजे इथे लिहायचं 12चा वर्ग. आता 6चा वर्ग किती 36, अब तक 36 झालं. आणि 12चा वर्ग 144. 144 अधिक 36 किती झाले बाबा, वर्गमुळात 144 अधिक 36. 6 4 10 0, आजच्या आला 1, 4 5 6 7 8 1 किती झालं 180. 180. आता 180 कितीच्या पाड्यात येतात बाबा, 36 पंचे 180. बघा 36 गुणिले 5 केलं की तुम्हाला मिळतात 180. मग 36चे बाहेर किती आले 6, म्हणजे बीसी बरोबर 36चे बाहेर आले 6 वर्गमुळात 5. बीसी बरोबर किती आलं माझ्याकडं 6 वर्गमुळात 5, याला मी म्हणतो नंबर 2. अशा प्रकारे हे बीसी आलं 6 वर्गमुळात 5, बरोबर. या ठिकाणी ए बी वर्गमुळात 5 आलं, बीसी 6 वर्गमुळात 5 आलं. आता तिसरं राहिलं एसी. एसीचा जर आपण विचार केला, एसी बरोबर काय, आता एसीचं सूत्र काय लिहिणार, एसी मध्ये बघा ए मध्ये काय x1 y1, सी मध्ये x3 y3. मग इथं लिहायचं x3 वजा x1 चा वर्ग अधिक y3 वजा y1 चा वर्ग. बघा या ठिकाणी x3 वजा x1, आता x3 काय बाबा माझ्याकडे वजा 4 आणि x1 किती 1 आहे, वजा 4 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y3 वजा y1, y3 किती 7 आणि y1 वजा 3, 7 वजा 3 आणि कंसाचा वर्ग. आता या ठिकाणी काय कॅल्क्युलेशन येईल बाबा, वजा 4 वजा 1 चिन्ह कशी समान, काय होणार बेरीज. 4 आणि 1 5 झाले, इथं वजा 5चा वर्ग आणि अधिक 7 वजा वजा अधिक 3, 7 अधिक 3 किती झाले 10 झाले, 10चा वर्ग. आता मला सांगा वजा 5चा वर्ग, बघा वजा 5चा वर्ग किती झाला 25 आणि अधिक 10चा वर्ग झाला 100. 100 आणि 25 किती झाले वर्गमुळात 125. 125 म्हणजे 25 5 125. बघा वर्गमुळात 25 गुणिले 5 केले की 125. 25चे बाहेर किती आले 5, मग एसी बरोबर 25चे बाहेर आले 5 वर्गमुळात 5. याला म्हणायचं समीकरण नंबर 2, याला आपण म्हणू 2 म्हणू. आता सॉरी 3 म्हणू. आपल्याकडे 3 अंतर या ठिकाणी आपण काढले, लक्षात घ्या 3 अंतर आपण काढली. पहिलं जे अंतर आहे ते ए बी वर्गमुळात 5, दुसरं अंतर बी सी 6 वर्गमुळात 5 आणि तिसरं अंतर ए सी 5 वर्गमुळात 5. मला सांगा यांच्यातलं सगळ्यात मोठं अंतर कुठलं आहे, 5 वर्गमुळात 5, 6 वर्गमुळात 5, सॉरी वर्गमुळात 5, 6 वर्गमुळात 5 की 5 वर्गमुळात 5. तर मोठं अंतर जे आहे ते बी सी इतके आहे, ठीक आहे. आणि छोटी अंतर कोण आहे, छोटी अंतर कोण आहे ए बी आणि ए सी. मग इथं आपण छोट्या अंतरांची बेरीज करू, ए बी अधिक ए सी ही बेरीज या ठिकाणी करूया, छोट्या अंतरांची बेरीज. ए बी किती वर्गमुळात 5, वर्गमुळात 5 आणि अधिक ए सी किती 5 वर्गमुळात 5. आता वर्गमुळात 5 म्हणजे 1 वर्गमुळात 5 असतो, कारण जिसका कोई नहीं उसका 1 होता है. आता 5 वर्गमुळात 5 आणि हे 1 वर्गमुळात 5 किती झाले, 5 आणि 1 6 वर्गमुळात 5 झाले. आणि 6 वर्गमुळात 5 म्हणजे काय असतो तुमचा बी सी असतो, म्हणजे आपला असतो बी सी. म्हणजे ए बी अधिक ए सी बरोबर तुमच्याकडे काय आलं बी सी आलं. ए बी आणि ए सी बरोबर बी सी आहे. म्हणून आपण लिहू शकतो की बिंदू ए म्हणून लिहायचं, बिंदू ए बी व सी हे कसे आहेत बाबा एक रेषीय आहेत. हे एक रेषीय, हे 3 बिंदू जे आहेत ते एक रेषीय आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर त्याच्यासाठी आपल्याला या 3ही बिंदूंमधलं अंतर काढावं लागतं. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर बघा मित्रांनो, सिंपल मेथड आहे. तुम्हाला फक्त अंतर काढता आलं पाहिजे. 2 बिंदूंमधलं अंतर काढता आलं की तुम्ही जिंकले. अंतर नाही काढता आलं तर मग प्रॉब्लेम आहे.
पुढे बघूयात पुढचा मुद्दा. आता हे 3 प्रश्न आहेत. आता हे 3 बिंदू आहेत. आता या ठिकाणी ह्या 3 बिंदूंचा जर विचार केला तर बाबा हा आपला x1 y1, हा तुमचा x2 y2 आणि इथं जे आहे तुमचे बिंदू x3 आणि y3. इथं पण 3 अंतर काढा. तर पहिलं अंतर काढू LM. LMचं अंतर काय बाबा x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. चला x2 वजा x1, x2 किती 1 आणि x1 किती वजा 2, 1 वजा वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1, y2 किती बाबा वजा 3 आणि वजा हे 3चा वर्ग. बरं आता इथे काय होईल बाबा कॅल्क्युलेशन, काही गोष्टी फटाफट कराव्या लागतील. 1 वजा वजा अधिक 2, 1 अधिक 2 किती 3, मग इथं तुमच्याकडे येईल बाबा 3चा वर्ग. बरोबर आणि त्याच्यानंतर अधिक, इथं वजा वजा अधिक, चिन्ह कशी समान, काय होणार बेरीज 3 आणि 3 6 वजा 6चा वर्ग. बरं 3चा वर्ग किती झाला 9 आणि 6चा वर्ग झाला 36. 9 आणि 36 किती बाबा वर्गमुळात 45 आले. आता वर्गमुळात 45 म्हणजे बाबा इथं काय येईल वर्गमुळात 9 5 45, 9 5 45. बरोबर मग 9च्या बाहेर आले 3, 3 वर्गमुळात 5, 9च्या बाहेर आले 3, 3 वर्गमुळात 5. LM बरोबर मला मिळालं 3 वर्गमुळात 5. याला मी म्हणतो नंबर 1. मगाच्या सारखाच विषय, काय मोठा विषय वाढवायचा नाहीये. आता LM झाल्यानंतर MN काढू. MN काढण्याचं सूत्र आपलं तेच MN. आता x2 y2 x3 y3, मग इथं x3 वजा x2 चा वर्ग अधिक y3 वजा y2 चा वर्ग. आता इथं काय होईल बाबा कॅल्क्युलेशन मध्ये x3 वजा x2, x3 आहे 5, x2 आहे 2, मग इथं लिहायचं 5 वजा 2चा वर्ग अधिक y3 वजा y2, y3 किती 4 आणि वजा वजा 3 आहे. बरोबर ना, वजा y2 वजा 3 आहे त्याचा केला वर्ग. मग MN बरोबर आपल्याकडं आलं वर्गमुळात, इथे बघा 5तून 2 गेले 3, इथं लिहा 3चा वर्ग आणि अधिक इथं 4 वजा वजा अधिक 3, 4 अधिक 3 7, 7चा वर्ग. बघा 3चा वर्ग 9 अधिक 7चा वर्ग 49, 49 आणि 9 किती झाले बाबा आपल्याकडं 58 झाले. तर या ठिकाणी परत एकदा व्यवस्थित या ठिकाणी आपण बघूयात काय काय कॅल्क्युलेशन आहे. x3 वजा x2, हा x2 किती बाबा 1 आहे, आपण चुकून इथं 2 लिहिलं. ओके ही गोष्ट लक्षात घ्या, x2 किती 1 आहे, चुकून आपण इथं 2 लिहिलं. त्याच्यामुळे इथं आतमधलं जे उत्तर आहे इथं 4चा वर्ग आपल्याकडे लक्षात घ्या, 4चा वर्ग अधिक 4 वजा वजा अधिक 3 7चा वर्ग, 4चा वर्ग अधिक 7चा वर्ग. 4चा वर्ग किती बाबा 4 चौक 16 आणि 7चा वर्ग 49. 16 आणि 49 आपल्याकडे किती आले वर्गमुळात 65. बरोबर वर्गमुळात इथं 65. आता 65चे जर तुम्ही अवयव पडले तर 13 पंचे 65 येतात आणि त्याच्यातून काय कॉमन या ठिकाणी निघू शकत नाही. ठीक आहे. तर आता हे झालं तुमचं MN. हे MN या 2 बिंदूंमधलं अंतर, याला म्हणू समीकरण नंबर आपण 2 म्हणू. ठीक आहे. एक अंतर तुमच्याकडे आलं 45 आलं वर्गमुळात आणि दुसरं जे अंतर आहे ते आपल्याकडं आलेलं आहे वर्गमुळात 65. आता तिसरं जे अंतर आहे LN, हे LN अंतर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये x3 वजा x1 घ्यावं लागणार तुम्हाला. x3 वजा x1चा वर्ग अधिक y3 वजा y1चा वर्ग. आता x3 वजा x1चा वर्ग, x3 किती माझ्याकडं 5 आणि x1 किती वजा 2, मग इथं लिहायचं 5 वजा वजा 2चा वर्ग अधिक y2 वजा y1, सॉरी y3 वजा y1, y3 किती 4 आणि वजा y1 किती 1 त्याचा केला वर्ग. आता इथं काय आलं बाबा 5 वजा वजा अधिक 2, 5 अधिक 2 7, 7चा वर्ग आणि अधिक 4तून 1 गेला 3चा वर्ग. 7चा वर्ग किती 49 आणि 13चा वर्ग आला 9. 49 आणि 9 किती झाले बाबा वर्गमुळात तुमच्याकडे आले 58. याला म्हणा नंबर 3. आता 58 म्हणजे 29 जुने 58, म्हणजे इथे सुद्धा आपल्याला या ठिकाणी या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करता येणार नाही. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला वर्गमुळात 58 म्हणजे वर्गमुळात 29 गुणिले 2. आता 29चं वर्गमूळ काय बाहेर निघत नाही. तर आता बघा याच्यामध्ये आपल्याकडे LN जे अंतर आलेलं आहे, आता इथं असं काय दिसत नाही, 2 छोटी अंतर. आता याला समजा आपण वर्गमुळात 45च म्हणा, हे समजा वर्गमुळात 45 हे अंतर आहे. आता समजा याचे कारण ही सगळी वर्गमुळात झाली, हे समजा वर्गमुळात 45 अंतर आहे. मग आता आपण काय करू 2 छोटी अंतर, समजा इथं LM
छोटे अंतर कोण आहे? वर्गमुळात 45 आणि वर्गमुळात 58. बघा LM अधिक LN ही जर अंतर बघितली, वर्गमुळात 45 अधिक वर्गमुळात 58, यांची बेरीज होते का? नाही होणार बेरीज. आणि यांची बेरीज वर्गमुळात 65 येईल का? नाही येणार. इज नॉट इक्वल टू वर्गमुळात 65 नाहीये ही, बरोबर. म्हणून आपल्याकडे इज नॉट इक्वल टू MN, बरोबर. LM अधिक LN इज नॉट इक्वल टू MN. म्हणजे ही दोन गुणोत्तर सारखी नाहीये आणि म्हणून आपण म्हणू शकतो की म्हणून बिंदू LM व N हे एक रेषीय आहेत का? हे एक रेषीय नाहीत. हे एक रेषीय नाहीत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. हे तीन बिंदू जे आहेत ते एक रेषीय नाहीत. ओके, अशा प्रकारे याचं उत्तर लिहिता येईल. याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. फक्त या ठिकाणी एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल की इथे 4 वजा 3 पाहिजे, आपण डायरेक्ट 1 लिहिला. 4 वजा 1 लिहिला, 4 वजा 3 पाहिजे होतं आणि त्याच्यातून जर हे गेला तर आपल्याकडे किती आला? इथे 1चा वर्ग. मग 1चा वर्ग किती येतो? 1 येतो. आणि मग इथं आपल्याकडे किती आला असतो? वर्गमुळात 58 ऐवजी इथं वर्गमुळात 50 आला असतं. ठीक आहे, वर्गमुळात 50. मग तुम्ही लिहायचं 58 ऐवजी इथं 50 लिहू शकतो आपण. एवढा थोडासा बदल करा, कारण बघा लक्षात घ्या कॅल्क्युलेशन झाल्यानंतर सुद्धा आपल्याला चेक करावं लागणार. कधी कधी घाई गडबडीत आपण इथं एक वाचतो. आपण काय म्हटलं? y3 वजा y1 घ्यायचं होतं, तर y3 वजा y1 4तून 3 गेल्यावर 1 येतं, तर इथं आपण डायरेक्ट 4 वजा 1 चुकून लिहिलं होतं, तर 4 वजा 3 लिहायचं होतं. आणि त्याच्यामुळे 4 वजा 3 म्हणजे इथं या ठिकाणी येणार 1चा वर्ग. ओके, 1चा वर्ग या ठिकाणी आपण लिहिला. तर हे जे छोटे छोटे काही गोष्टी आहेत ना, तर त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. ठीक आहे, आता यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. आता तिसरा प्रश्न या ठिकाणी आपण बघूयात. तिसरा जर प्रश्न बघितला तर तिसरा पण असाच आहे. या तिसऱ्या प्रश्नात चेक करू थोडंसं काय विषय आहे. तर तिसरा बघा, x1 y1 x2 y2 आणि x3 y3 हे तीन बिंदू बघा. पहिलं RD काढा. हे अंतर RDचा विचार केला तर x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. ओके, बरोबर. x2 वजा x1, x2 किती बाबा? 2 वजा x1 किती? 0 त्याचा केला वर्ग, बरोबर. x2 किती? 2, x1 0 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1, y2 किती? 1 वजा y1 किती? 3 त्याचा केला वर्ग. बघा या ठिकाणी आता लक्षात घ्या नीट सगळ्या गोष्टी की इथं 2तून 0 गेले, आपल्याकडे किती आले? 2तून 0 गेले 2, तर इथं 2तून 2 गेले बाबा, 2तून 0 गेले 2 त्याचा वर्ग आणि अधिक 1 वजा 3 काय झालं? वजा 2 त्याचा वर्ग. 2चा वर्ग किती? 4 आणि या 2चा वर्ग किती? 4. 4 अधिक 4 किती झाले? वर्गमुळात 8 झाले. वर्गमुळात 8. वर्गमुळात 8 म्हणजे बाबा किती? आपण असं लिहू शकतो, वर्गमुळात 8 म्हणजे आपल्याकडे किती आले? वर्गमुळात 4 दुने 8, बरोबर. 4च्या बाहेर आले 2, म्हणजे आपल्याकडे काय आलं? RD बरोबर 2 वर्गमुळात 2 आलं. RD बरोबर मला मिळाले 2 वर्गमुळात 2. याला मी म्हणतो नंबर 1. अशा प्रकारे RD आलं. आता RD नंतर आपल्याकडे कोण राहिलं बाबा? DS. समजा DS काढताना आपण काय म्हणणार? x3 वजा x2 त्याचा वर्ग अधिक y3 वजा y2 त्याचा वर्ग. ठीक आहे, बरोबर. x3 वजा x2, x3 किती? आपल्याकडे 3 आणि x2 किती? 2, मग इथं लिहायचं 3 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y3 वजा y2, y3 वजा 1 आणि वजा y2 किती? 1 त्याचा केला वर्ग. आता बघा DS बरोबर वर्गमुळात 3 वजा 2, 3तून 2 गेला 1, 1चा वर्ग आणि इथं अधिक वजा वजा चिन्ह कशी? समान होणार बेरीज. वजा 2, 1 आणि 1 2, वजा 2चा वर्ग. 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 1 आणि 2 किती? 5. मग DS 1 आणि 4 किती? 5. DS बरोबर 5. याला म्हणायचं नंबर 2, बरोबर. हे झालं नंबर 2. तिसरा DS झाला. आता RSचा काय येणार बाबा? x3 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y3 वजा y1 त्याचा वर्ग. आता x3 वजा x1, x3 किती? 3, x1 किती? 0, 3 वजा 0, 3 वजा 0चा वर्ग अधिक y3 वजा y1, y3 वजा 1, y1 बघा y3 वजा 1, y1 किती? 3 वजा 1 वजा 3 त्याचा केला वर्ग. 3तून 0 गेले 3, 3चा वर्ग. इथं वजा वजा अधिक होणार, चिन्ह समान बेरीज. 3 आणि 1 4, वजा आहे म्हणून वजा 4चा वर्ग. 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16 अधिक 4चा वर्ग 16, 16 9 किती झाले बाबा? 25 झाले.
बरोबर वर्गमुळात 25. वर्गमुळात 25 म्हणजे उत्तर किती आलं बाबा माझ्याकडे? RS बरोबर माझ्याकडे उत्तर आलं 5 आलं. वर्गमुळात 25 म्हणजे 5 उत्तर आलं. आता या ठिकाणी जर तुम्ही कॅल्क्युलेशन करायचा जर प्रयत्न केला नंबर 2, तर इथं तुम्हाला छोटे जे दोन आपल्याकडे आकडे दिसतात, आता हे वर्गमुळात 25 मोठे आहेत. आता या दोन छोट्यांची जर तुम्ही बेरीज केली, समजा DS अधिक RD यांची जर आपण बेरीज केली, DS किती बाबा? 2 वर्गमुळात 2. समजा DS किती? वर्गमुळात 5 आणि RD किती? 2 वर्गमुळात 2. दोघांची बेरीज वर्गमुळात 25 येते का? दोघांची बेरीज 5 येत नाही, बरोबर ना? दोघांची सुद्धा बेरीज आपल्याला 5 येत नाहीये. म्हणून तुम्ही म्हणू शकता इज नॉट इक्वल टू RS. बरोबर, इज नॉट इक्वल टू RS. DS अधिक RD इज नॉट इक्वल टू RS. बाबा हे सारखं नाहीये, म्हणजे दोन छोट्या अंतरांची बेरीज मोठ्या अंतरा इतकी येत नाही. म्हणून तुम्ही म्हणणार की बिंदू DRS, RDS, RDS हे एकरेषीय आहेत का? तर हे एकरेषीय नाही. तर हे एकरेषीय नाहीत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, नाहीत. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडू शकतो. एकरेषीय आहेत की नाही, खूप सोपा प्रश्न आहे, जास्त काय अवघड नाही. ठीक आहे. अजून याच्यानंतर याच्यात अजून चौथा प्रश्न आहे, म्हणजे एकरेषीय आहेत की नाही हे ओळखण्यासाठी एकूण 4 प्रश्न दिले. तर हा चौथा प्रश्न आता बघू आपण. याच्यातला शेवटचा चौथा प्रश्न आहे हा. यात काय दिले बघा, x1 y1, x2 y2 आणि x3 y3. पहिलं PQ हे अंतर काढू. PQ अंतर काय बाबा? सूत्र आपल्याकडे x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. बरं, आता x2 वजा x1, x2 किती? 1 वजा x1 किती? वजा 2 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 किती बाबा? 2 वजा y1 किती? 3 त्याचा केला वर्ग. आता 1 वजा वजा अधिक 2, 1 अधिक 2 किती झाले? 3, 3चा वर्ग. 2 वजा 3 वजा 1 वजा 1चा वर्ग, 3चा वर्ग किती बाबा? 9 आणि 1चा वर्ग किती? 1 वजा 1चा वर्ग 1 म्हणजे किती आलं? वर्गमुळात 10 झालं. म्हणजे PQ बरोबर किती झालं? वर्गमुळात 10. याला म्हणा नंबर 1 झालं PQ वर्गमुळात 10. PQ नंतर आता मला काय करायचंय? QR. PQ नंतर आता QR काढू. समजा QR इथं लिहू. चला QRचं सूत्र काय बाबा तुमच्याकडं? QR म्हणजे x3 वजा x2 चा वर्ग अधिक y3 वजा y2 चा वर्ग. x3 वजा x3 किती? 4, x2 किती? 1, 4 वजा 1चा वर्ग अधिक y3 वजा y2 1 वजा 2चा वर्ग, 1 वजा 2चा वर्ग. 4तून 1 गेले 3 म्हणजे QR बरोबर 4तून 1 गेले 3 वर्गमुळात 3चा वर्ग अधिक 1 वजा 2 वजा 1 वजा 1चा वर्ग. 3चा वर्ग आला 9, 1चा वर्ग 1, 9 आणि 1 10. QR सुद्धा किती आलं? वर्गमुळात 10. याला म्हणायचं नंबर 2. ओके, दोन्ही उत्तरं वर्गमुळात 10 आली. आता तिसरं जे अंतर आहे ते काय आहे बघा, PR. बरोबर, PR बरोबर वर्गमुळात x1 y1 x3 y3 आहे. म्हणून इथं लिहायचं x3 वजा x1 चा वर्ग अधिक y3 वजा y1 चा वर्ग. आता x3 वजा x3 किती बाबा? 4, x1 किती? वजा 2, 4 वजा 2. बघा इथं असं लिहू, 4 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक y3 वजा y3 किती? 1 आणि y1 किती? 3, 1 वजा 3चा वर्ग. बघा 4 वजा अधिक 4 अधिक 2 6 झाले, बरोबर, 6चा वर्ग अधिक 1 वजा 3, 1 वजा 3 म्हणजे किती? वजा 2, वजा 2चा वर्ग. 6चा वर्ग किती बाबा? 36 अधिक वजा 2चा वर्ग 4, 36 आणि 4 किती झाले बाबा तुमच्याकडे? 36 आणि 4 झाले वर्गमुळात 20. आता वर्गमुळात 40, 40 म्हणजे 10 चौक 40. बघा PR बरोबर किती झालं? वर्गमुळात 10 चौक 40, 10 गुणिले 4 केले की 40. आणि म्हणून PR बरोबर 4चे बाहेर किती येतील? 2 येतील, 2 वर्गमुळात 10 येतील. बरोबर, PR बरोबर 2 वर्गमुळात 10. याला म्हणू नंबर 3. आता बघा दोन छोटी अंतर काय आहे? वर्गमुळात 10 हे एक छोटं अंतर दिसतंय आणि हे वर्गमुळात 10 छोटं अंतर. ही दोन अंतरं छोटी आहे आणि मोठं अंतर काय? 2 वर्गमुळात 10. म्हणजे छोट्या अंतराची बेरीज करू. PQ अधिक QR ही बेरीज जर केली, PQ किती? वर्गमुळात 10 आणि QR सुद्धा वर्गमुळात 10 आहेत. वर्गमुळात 10 आणि वर्गमुळात 10 काय येतं बाबा? 2 वर्गमुळात 10 येतं आणि बरोबर PR. बरोबर ना, PQ अधिक QR बरोबर PR. आणि म्हणून लिहायचं की म्हणून बिंदू PQR हे एक रेषीय आहेत. एक रेषीय, हे बिंदू एक रेषीय आहेत
असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. तर सोपा प्रश्न आहे, म्हणजे दिलेले बिंदू एकरेषीय आहेत की नाही तर ते अशा प्रकारे आपल्याला ओळखता येऊ शकतं. ठीक आहे. आता आणखी एक ओळखण्याची पद्धत आहे ती चढ पद्धत. चढ काढून आपल्याला 3 बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे ओळखायचं, ते पुढच्या सराव संचामध्ये आहे. ठीक आहे. आता यानंतर पुढे आपण जर गणित बघितलं तर पुढचं गणित बघा. या ठिकाणी थोडासा वेगळा प्रश्न आहे हा. इथं काय दिलंय, एक्स अक्षावरील असा बिंदू शोधा की जो बिंदू ए आणि -4, जो बिंदू ए वजा 3 वजा 4 आणि बी 1 वजा 4 यांच्यापासून समदूर आहे. म्हणजे एक्स अक्षावर कुठलाही बिंदू असेल तर तो एक्स अक्षावर समजा एखादा बिंदू आहे हा, तर याचा एक्स निर्देशक काय असतो, काहीतरी एक्सचा निर्देशक जो आहे तो नेहमी काय असतो की बाबा काहीतरी असेल, एक्स वगैरे असेल, एक्स 1 2 3 4 काहीतरी किंमत असेल, -1 -2 काहीतरी असेल एक्स निर्देशक. पण याचा वाय निर्देशक नेहमी 0 असतो. एक्स अक्षावरचा कुठलाही बिंदू बघा त्याचा वाय निर्देशक 0 असतो. समजा जर इथं माझ्याकडे समजा इथं 1 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे, -1 -2 आणि -3, ह्या बिंदूचं जर निर्देशक म्हटलं मी तर माझ्याकडे काय येईल, एक्सचा 1 वायचा 0. याचं निर्देशक म्हटलं तर एक्सचा 3 वायचा 0. याचे निर्देशक काढायचे झाले तर एक्सचा -2 वायचा 0. म्हणजे वायचा निर्देशक हा नेहमी 0 असतो. मग आपण काय करू की जो बिंदू समजा पी हा बिंदू, पी जो आहे त्याचे निर्देशक काय बाबा, पहिला एक्सचा निर्देशक x वायचा 0, p1 0. हा बिंदू कोणापासून बाबा, a वजा 3 4 व b 1 वजा 4 यांच्यापासून काय बाबा, यांच्यापासून समदूर आहे. कसा, समदूर आहे. ओके. आता मला याच्यातल्या x ची किंमत मिळाली की उत्तर मिळालं. समदूर आहे म्हणजे याचा अर्थ काय बाबा, PA बरोबर PB बरोबर. म्हणजे PA अंतर आणि PB अंतर सारखं. आता अंतराचं सूत्र दोन्ही बाजूला लिहिलं की तुमचं उत्तर येईल. बघा दोन्ही बाजूला जर मी अंतराचं सूत्र लिहिलं, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग बरोबर. परत इकडं वर्गमुळात x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग, हे आपलं सूत्र आहे. आता इथं याला म्हणा तुम्ही x1 y1 आणि इथं म्हणा x2 y2 आणि इथे पण x2 y2 बरोबर, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता या ठिकाणी एक गोष्ट अशी करता येईल की ही दोन्ही वर्गमूळ समजा घालवा, किंवा समजा इथं पहिलं लिहा x2 वजा x1, इथं PA साठी -3, PA साठी काय बाबा, वर्गमुळात -3 वजा x बरोबर का, वजा x त्याचा केला वर्ग अधिक y2 वजा y1 बरोबर का. y2 किती 4 आणि y1 किती 0, 4 वजा 0 चा केला वर्ग बरोबर. आणि बरोबर इथे वर्गमुळात x2 वजा x1, x2 किती 1 वजा x चा वर्ग अधिक y2 वजा y1 वजा 4 आणि हा बघा वजा 4 आणि वजा 0 त्याचा केला वर्ग बरोबर. आता इथे बघा हे वर्गमुळाचं चिन्ह दोन्ही बाजूचा जर वर्ग केला तर हे वर्गमुळाचं चिन्ह जाऊ शकतो, ते घालवले तरी चालेल. म्हणजे इथं तुम्ही लिहू शकता -3 वजा x कंसाचा वर्ग आणि अधिक 4तून 0 गेले 4चा वर्ग बरोबर. इथं तुम्ही लिहू शकता 1 वजा x चा वर्ग आणि अधिक वजा 4 वजा 0 वजा 4चा वर्ग. आता याचा विस्तार कसा करणार, -3 वजा x याचा विस्तार बघा, a वजा b कंसाचा वर्ग याचा विस्तार कसा येतो, a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. तसा याचा काय होईल बाबा, -3 आणि वजा x याचा मला वर्ग करायचा आहे. मग तो कसा करणार, पहिला a चा वर्ग म्हणजे -3चा वर्ग, -3चा वर्ग किती येतो 9, वजा 2 गुणिले ab, a किती -3 आहे आणि गुणिले b किती बाबा x आहे, अधिक b चा वर्ग म्हणजे x चा वर्ग, 9 वजा वजा अधिक बेत्रिक 6x आणि अधिक x चा वर्ग. म्हणजे याचा विस्तार काय येणार बाबा, 9 अधिक 6x अधिक x चा वर्ग अधिक 4चा वर्ग 16 बरोबर. बघा या ठिकाणी कॅल्क्युलेशन नीट समजून घ्या सगळ्या गोष्टी. आणि वजा इथं 1 वजा x चा वर्ग याचा कसा विस्तार होईल, a चा वर्ग, a च्या जागेवर 1 आहे, 1चा वर्ग 1 वजा 2ab 2 गुणिले ab 1 गुणिले x आणि अधिक b चा वर्ग म्हणजे x चा वर्ग. म्हणजे इथं 1 वजा 2x अधिक x चा वर्ग, 1 वजा 2x अधिक x चा वर्ग, त्या सूत्राप्रमाणे विस्तार करता आला पाहिजे आणि अधिक 4चा वर्ग 16. आता दोन्ही बाजूला जर विचार केला तर दोन्ही बाजूला कुठले जे समान घटक आहेत ते कट होतील.
दोन्ही बाजूला काय काय समान आहे, काय काय कट होऊ शकतं, तर दोन्ही बाजूला इथं एक्स आणि एक्स हा कट होऊ शकतो आणि हा +16 कट होऊ शकतो. समजा हे कट झाले, मग आपल्याकडे काय राहिले बाबा 9 अधिक, बघा आपल्याकडे काय राहिले 9 अधिक 6x, 9 अधिक 6x बरोबर 1 वजा 2x. सगळे x एका बाजूला घेऊ, 6x आपल्या बाजूला वजा 2 इकडे आले अधिक 2x, 1 आपल्या जागेवर 9 अधिक पलीकडे गेले वजा 9. मग आपल्याकडे आता पुढे कॅल्क्युलेशन काय झालं, 6x मधून 2x गेले, 6 आणि 2 किती झाले 8x आणि 1 वजा 9 वजा 8. x आपल्या जागेवर वजा 8 आपल्या जागेवर 8 गुणिले इकडे आले 8 भागिले x बरोबर 8 1 8, x बरोबर वजा 1. म्हणजे जो p बिंदू आहे त्याचे निर्देशक काय बाबा x0 बरोबर x चा निर्देशक वजा 1 आणि y चा 0, म्हणजे वजा 1 आणि 0 हा बिंदू आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ते आपण काढू शकतो. ठीक आहे, लक्षात आलं असेल. प्रश्न सोपा आहे तसं बघायला गेलं तर, समजू शकतो आपल्या सगळ्यांना, इझी प्रश्न आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जर आपण बघितलं तर आत्ताशा हा आपला 3रा प्रश्न झालेला आहे आणि एकूण याच्यामध्ये जवळपास जर बघायला गेलं तर आपल्याकडं साधारणतः 7 प्रश्न आपल्याकडे याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, आता पुढचे जे काही प्रश्न आहेत ते फटाफट होतील अशी आपली अपेक्षा आहे. बघा पुढचा जो प्रश्न आहे 4था नंबर, या प्रश्नात काय दिलंय, P हा बिंदू बघा P आहे, समजा हा x1 y1 आहे, हा x2 y2 आहे आणि हा x3 y3 आहे. हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, हे पडताळा काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू. मग आता इथं आपल्याला काय करावं लागणार, हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहे हे ओळखण्यासाठी या तिन्ही बाजू म्हणजे PQ QR आणि PR या तिन्ही बाजू काढाव्या लागतील. मग 3 बाजू काढू म्हणजे 3 बाजूतलं अंतर काढू आणि ते काढल्यानंतर काटकोन त्रिकोणात कर्णवर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग असतो. म्हणजे मोठी जी बाजू आहे तिचा वर्ग इतर दोघांच्या बेरजे इतका आला की विषय संपला. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथे बघा पहिला PQ काढू, PQ बरोबर पहिलं PQचं अंतर काढू. चला PQ बरोबर काय बाबा x2 वजा x1 बरं का, x2 आपलं सूत्र जे आहे ते लिहा, x2 वजा x1 त्याचा वर्ग अधिक y2 वजा y1 चा केला वर्ग. ठीक आहे, त्याच्यानंतर बरोबर PQ बरोबर आपल्याकडे काय येणार आता x2 वजा x1 म्हणजे 2 वजा 2 त्याचा केला वर्ग अधिक y2 वजा y1 म्हणजे 2 वजा 2चा वर्ग. आता 2 वजा 2 मग किती आलं बाबा, 2 वजा अधिक 2 आणि 2तून 2 गेले 0. 2 अधिक 2 किती झालं या ठिकाणी बाबा, बघा 2 अधिक 2 4, 4 अधिक 0 काय नाही लिहिलं तरी चालेल आणि वर्गमुळात 4चं उत्तर आपल्याकडे किती येतं या ठिकाणी 2 येतं. वर्गमुळात इथं 2 अधिक 2चा वर्ग या ठिकाणी बरं का, 2 अधिक 2 किती 4, 4चा वर्ग, मग 4चा वर्ग किती येतो 16 आणि 16चं वर्गमूळ किती आलं 4. म्हणजे तुमच्याकडे PQ बरोबर किती आलं 4, PQ हे अंतर किती झालं बाबा 4 झालं. आता QR काढा, QR काढण्यासाठी आपण काय करू, x3 वजा x2, x3 वजा x2 चा वर्ग अधिक y3 वजा y2 चा वर्ग बरं का. आता QR बरोबर x3 वजा x2 चा वर्ग, x3 वजा x2 किती 2 आणि x2 किती 2, 2 वजा 2चा वर्ग अधिक y3 वजा y2 किती 7 वजा 2चा वर्ग, 2 अधिक 2तून 2 गेले 0, 0चा वर्ग अधिक 7तून 2 गेले 5, 5चा वर्ग, 0चा वर्ग किती 0 अधिक 5चा वर्ग किती 25, 0 अधिक 25 किती वर्गमुळात 25 आलं आणि 25चं वर्गमूळ किती 5, म्हणजे QR बरोबर किती आलं 5 आलं. ओके, QR 5 आलं. आता कोण राहिलं बाबा आपल्याकडे PR, QR झाला आता PR राहिलं. PR बरोबर सूत्र आपल्याकडे काय येणार आहे, x3 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y3 वजा y1 कंसाचा वर्ग. ठीक आहे, आता या ठिकाणी x3 वजा x1, x3 2, x1 किती वजा 2, मग इथं लिहा 2 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक, ओके 2 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक 7 वजा 2चा वर्ग, 7 वजा 2चा वर्ग. बघा आता PR बरोबर वर्गमुळात 2 वजा अधिक 2, 2 आणि 2 किती झाले 4, 4चा वर्ग अधिक 7तून 2 गेले 5, 5चा वर्ग बरोबर का. आता इथं एक लक्षात घ्या, साधारणतः हा 4चा वर्ग किती बाबा 16, वर्गमुळात 16 अधिक 5चा वर्ग किती 25. आता 16 अधिक 25 आपल्याकडे किती येतं या ठिकाणी, 16 अधिक 25 जर केलं तर वर्गमुळात 5 आणि 6 11, 11चे 1 हातच्या आला 1, 4 5 आणि 6 61 येतं. वर्गमुळात वर्गमुळात 41 येते. किती वर्गमुळात 41. PR बरोबर वर्गमुळात 41 बरोबर. आता इथं PR ची जी किंमत आहे ती आपल्याकडे या ठिकाणी साधारणतः
वर्गमुळात 41 आली. आता आपल्याला काय करायचं, मोठ्या बाजूचा वर्ग इतर बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येतो का तो बघायचा. आता सगळ्यात मोठी बाजू जर बघितलं, वर्गमुळात 16 वर्गमुळात 25 वर्गमुळात 41 मोठी बाजू आहे. म्हणजे मोठ्या बाजूचा म्हणजे PR चा वर्ग जर तुम्ही केला, वर्गमुळात 41 चा वर्ग केला तर तो किती येतो बाबा, 41 येतो. याला म्हणायचा नंबर 1. बरोबर. आणि दोन बाजू आहेत, PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग करा. PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. PQ चा वर्ग किती, 4 चा वर्ग अधिक QR किती, 5 चा वर्ग. 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. 16 आणि 25 किती झालं, 41. 41 कितीचा वर्ग आहे, PR चा वर्ग आहे. बरोबर, PR चा वर्ग. आणि म्हणून लिहू शकता तुम्ही की काटकोन पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे, हा काटकोन त्रिकोण आहे. आणि हा काटकोन त्रिकोण असल्यामुळं बिंदू PQR हे काटकोन त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत, असं आपण या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येईल. म्हणजे 4 प्रश्न जे आहेत ते आपण कव्हर केलेत. तर मला असं वाटतं की आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूया. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. पुढची जी काही व्हिडिओ आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.1 मधली जी काही पुढची गणित आहे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. पुढची व्हिडिओ उद्याचं लेक्चर तुमच्यापर्यंत पोहोचावं असं वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.